तर जय महाराष्ट्र पब्लिक, मी तुमचा लाडका आरडी ब्लॉगर. तर आज आपण चाललो होतो शेवगाव कॉलेजला. शेवगाव कॉलेजला आपल्या ट्रेडिशनल डे साठी आपण चाललो होतो आणि आपला आउटफिट बघा. आपल्यासोबत आहे आज नवीन कार्यकर्ता म्हणतोय की लय थंडी वाजते सकाळी सकाळी. तर आपण बाईक चालवत आहे आणि त्याला माग बसून थंडी वाजत आहे. तर आपण चाललो होतो बाईक चालवत आणि आपल्याला नाही वाजत जास्त थंडी. आपण आलो होतो मागच्या वेळेस, तर इकडच्या साईडची रेलिंगचं काम चालू होतं. आज इकडच्या साईडची रेलिंग कम्प्लीट होऊन इकडच्या साईडची रेलिंग अजून राहिलेलीची बाकी. तर असं आपल्या सरकारचं काम एक साईडचं करतं, एक साईडचं सरकार असं काम अधुरच ठेवतं. आपलं सोबत होता आज आपला तिसरा कार्यकर्ता. कॉलेजमध्ये येऊन बघितलं तर अजून तर कोणी आलंच नव्हतं. आम्हाला वाटलं सगळे गेले काय कोणी कार्यक्रमाला. आम्हालाच झाला आज उशीर असं वाटलं आम्हाला. कार्यक्रमाला नव्हतं झालं उशीर, कार्यक्रमच उशिरा ठेवला होता. वर बघतो तर काही 3 नगिने हातातच साऊंड घेऊन नाचत होते त्यांच्यातच. आणि आम्ही खाली नजर टाकली तर अजून तर कार्यक्रमाला कोणीच आलं नव्हतं. आले होते थोडेफार पोरं आले होते आणि सर आले होते. ते आले होते डायरेक्ट ड्रेसच घालून. मग काय आमच्या एका कार्यकर्त्याला बी म्हणलं ड्रेस घ्यावाच लागन. ते म्हणतो माझा ड्रेस तर काही चांगला नाही. गेलो मग आम्ही ड्रेस घेण्यासाठी शेवगाव मध्ये मॅक्स होलसेलर. इथं मॅक्स होलसेलर मध्ये ड्रेस घ्यायला गेलो तर त्याला काही ड्रेस लवकर पसंत पडत नाही. आपलं तसं काही नसतं बा, आपल्याला डायरेक्ट ड्रेस घरूनच घेऊन येत असतो आपण केला त्याला ड्रेस पसंत आणि निघलोत मग परत. तर हा होता पार्ट 1. पार्ट 2 साठी नक्की फॉलो करा.